नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जोडा अक्षरे शिकणार आहोत. जोडा अक्षरे बनण्याच्या अगोदर अक्षर बनते. तर अक्षर म्हणजे काय? अक्षर कसा बनते? संयुक्त व्यंजने कसे बनतात? संयुक्त स्वर कसे बनतात? द्वित्व व्यंजन कसे बनतात? दोन अक्षर मिळून द्वित्व व्यंजन कसे बनतात ते आज आपण बघणार आहोत. जोडा अक्षरे लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. त्या कोणत्या पद्धती आहेत? उभी आणि आडवी. आपण आडव्या पद्धतीचा यूज करतो. त्याच्यानंतर आपण र र हा चार पद्धतीने लिहिल्या जाते. प्रकाश, प्र, त्र, र्या अशा पद्धतीने र चा कशा प्रकारे यूज होतो जोडा अक्षरामध्ये ते आज आपण बघणार आहोत. दंडानुसार व्यंजनाचे किती प्रकार पडतात ते पण आज बघणार आहोत. दंड म्हणजे काय? अक्षराच्या वरती जे रेषा असते त्याला दंड असे म्हणतात. म्हणून दंडानुसार व्यंजनाचे प्रकार काय पडतात? शेवट, स्वतंत्र दंड किती असतात? मध्ये दंड असणारे व्यंजन किती आहेत? अर्धा दंड असणारे व्यंजन किती आहेत? आणि उभा शेवट दंड असणारे व्यंजन किती आहेत? ते सर्व आज बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण जोडा अक्षरामधले व्यंजन किती आहेत, स्वर किती आहेत, मूळ ध्वनी किती आहेत ते आज आपण मोजणार आहोत. मित्रांनो, ह्या टॉपिकवर एकतरी प्रश्न येत असतो. सरळ सेवेमध्ये पण, पोलीस भरतीमध्ये पण व्यंजने मोजा म्हणून व्यंजने मोजणे हा टॉपिक तिथे येत असतो, प्रश्न येत असतो. तर चला मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. अक्षर म्हणजेच काय? अक्षर कसा बनतो? स्वर अगोदर तुम्हाला स्वर माहित पाहिजे. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. व्यंजन हे अर्ध उच्चाराचे असतात. ते स्वतंत्र उच्चाराचे नसतात. त्यांना स्वराचा आधार घ्यायला लागतो. त्यामुळे तो अक्षर बनतो. तर व्यंजन आपण व्यंजनालाच अक्षर, व्यंजन प्लस स्वर हा मिळून अक्षर बनतो. तर चला मग इथं बघूया. तुमचं काम काय आहे? एक पेन पकडावे आणि लिहावे, आणि ज्यांना पेन आणि बुक पकडायचे नाही असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन जा. चला, अगोदर आपण बघू अक्षर. अक्षर कसा बनतो? व्यंजन अधिक स्वर मिळून अक्षर बनतो. आता व्यंजन कोणतं? क. केव्हा पण व्यंजन लिहितो तर त्याच्या खाली असे डॅश द्यायला लागते, कारण की ते अर्ध उच्चाराचे असतात. म्हणून स्वराच्या खाली लिहिले जात नाही, कारण ते पूर्ण उच्चाराचे असतात. हो, अक्षर झाला क. दुसरा ब, आ, बा. हा अक्षर झाला. म्हणजेच व्यंजन आणि स्वर एकत्र येऊन एक अक्षर बनतो. आता संयुक्त स्वर कसे बनतात ते बघू. दुसरा संयुक्त स्वर. स्वर कसे बनते? संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर मिळून. संयुक्त स्वर किती आहेत ते बघू आपण. दोन स्वर मिळून स्वर प्लस विजातीय स्वर, दुसरा स्वर. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर बनतो. स्वर किती आहे? स्वर आपण घेऊ. संयुक्त स्वर ओ. विजातीय स्वर कोणता आहे? ई घ्यायचा. काय बनला? ये बनला. विजातीय स्वर. संयुक्त स्वर
स्वर आणि विजातीय स्वर मिळून संयुक्त स्वर बनतो. दुसरा, हा पण संयुक्त स्वर आहे. आता संयुक्त व्यंजने कसे बनतात ते बघणार आहोत. संयुक्त स्वर झाले संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने कसे बनतात? संयुक्त व्यंजने व्यंजन व विजातीय, जसा संयुक्त स्वर बनते, स्वर आणि विजातीय स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, ते आपण वर्णमालेमध्ये शिकले आहोत. संयुक्त व्यंजने, व्यंजने प्लस विजातीय व्यंजन, विजातीय व्यंजन बनतो, तेच संयुक्त व्यंजने म्हणतात. व्यंजने बनतात. याच्यानंतर मित्रांनो, याचे आपण उदाहरण घेऊ. संयुक्त व्यंजने कोणती आहेत? छ अन न. छ अज्ञ, छ क स, हा झाला श, आणि न, द, न, य, हा मिळून झाला अज्ञ. हे झाले मित्रांनो संयुक्त व्यंजने. आता जोडा अक्षरे, याच्यावरूनच बघा हे तिसरा. आता संयुक्त व्यंजने. चौथा आहे द्वित. जर व्यंजन आणि तोच व्यंजन येत असेल तर त्याला द्वित व्यंजन असे म्हणतात. जर व्यंजन प्लस तेच व्यंजन, द्वित व्यंजन म्हणतात. द्वित व्यंजन म्हणतात. तर व्यंजन क, आपण अशा पद्धतीने लिहू शकतो क. तर व्यंजन आणि तेच व्यंजन, त्याला द्वित व्यंजन असे म्हणतात. जोडा अक्षरे कसे बनतो? जोडा अक्षरे. आता जोडा अक्षरे कसा बनतो? जोडा अक्षर. जोडा अक्षर कसे बनतो? जोडा अक्षरे अगोदर व्यंजन येतो प्लस व्यंजन, दोन व्यंजन आणि एक स्वर. व्यंजन क प्लस अ, म्हणून तेच व्यंजन आहे मित्रांनो. विजातीय व्यंजन आल्या तर मग काय होतो? जोडाक्षर. आता जोडाक्षरे कोणते आहेत? दया. उदाहरणार्थ बघू आपण, याच्याने तुम्हाला कन्फ्युज होईल. दया. आता दयामध्ये व्यंजन किती आहेत? द आहे, मग या आहे, य आहे, आणि मग आ आहे. तर मग इथं बघा, द हा व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे, आणि आ हा स्वर आहे. त्यामुळे जोडाक्षरे कधी पण दोन व्यंजन आणि एक स्वर मिळून जोडाक्षरे म्हणतात, जोडाक्षरे बनतात. जोडाक्षरे लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. हे बघा, क हे आडवी पद्धत झाली. आपण नेहमी दोन पद्धती आहेत तिथून आडव्या पद्धतीचा यूज करतो. हे झाले आपले जोडाक्षरा. जोडाक्षर कशा पद्धतीने, अक्षर कसा बनतो, संयुक्त व्यंजने कसे लिहितात, संयुक्त स्वर कसे लिहितात, आणि जोडाक्षरे कसे बनतात, ते झाले. आता याच्यानंतर आपण जोडाक्षरे लिहिण्याच्या
दोन पद्धती कोणत्या आहेत ते बघू. जोडाक्षरे दोन पद्धती. आडवी आणि उभी. आडवी कशी आहे, क क लिहितो आपण. उभी उभी असा. पण आपण नेहमी आडव्या पद्धतीचा यूज करत असतो. याच्यानंतर संयुक्त व्यंजने हे जोडाक्षरे आहेत, पण संयुक्त स्वर हे जोडाक्षरे नाही आहेत. कारण संयुक्त व्यंजने हे दोन व्यंजने असतात आणि एक स्वर असतो, त्यामुळे ते जोडाक्षरे आहेत. आता संयुक्त व्यंजने कोणती आहेत? अक्ष आणि ज्ञ. हे लक्षात ठेवा मित्रांनो. संयुक्त व्यंजने हे मी इथं लिहिले, अक्ष आणि ज्ञ. आता याच्यानंतर र हा कशा पद्धतीने लिहिल्या जाते? जोडाक्षरामध्ये लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. ते आता आपण बघणार आहोत. जोडाक्षरे र, जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती. जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. त्या कोणत्या? जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. पहिला हा चिन्ह आहे र. हा चिन्ह. प्रकाश लिहू शकतो, प्रकाश. प्रकार, प्रकाश. आकार, प्रकाश. प्रकार, आकाश. चक्र पण लिहू शकतो, चक्र. हा क्र याचा हा पहिला आहे. दुसरा आहे ह्या पद्धतीने. ह्या चिन्हाचा उपयोग महाराष्ट्र, राष्ट्र, ड्रामा अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. महाराष्ट्र, ड्रामा, ड्रम. त्याकरिता हे जेव्हा आपण जोडाक्षरे मोजतो ना, व्यंजने मोजतो, तेव्हा ह्या र चा आपल्याला उपयोगात येतो. तर आता आपण ह्या चिन्हाचा आपण सार्या, पर्या असे रस्व. ह्या पद्धतीने लिहितो. अजून एक पद्धत आहे, ते म्हणजे स्पर्श, कार्य. तो पण रचा प्रकार आहे. स्पर्श, कार्य हे असे प्रकार आहेत. चर्चा पण येऊ शकते. चर्चा. समजलं मित्रांनो? हे जोडाक्षरे लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, आडवी आणि उभी. र हे जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. हे चिन्ह आहेत त्याचे. याच्यानुसार, या चिन्हानुसार प्रकार र, प्रकाश, महाराष्ट्र र आणि ड्रामा. हे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. याच्यानंतर दंडानुसार व्यंजनाचे प्रकार किती पडतात ते आता आपण बघणार आहोत. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. काढले मित्रांनो स्क्रीनशॉट. आता आपण दंडानुसार म्हणजेच
अक्षरावर जी रेषा असते त्याचे किती प्रकार पडतात ते आपण बघणार आहोत. दंडानुसार दंडानुसार व्यंजनाचे किती प्रकार पडतात ते आज आपण बघणार. दंड म्हणजे अक्षराची रेषा असते. दंडानुसार थेरी IMP आहे मित्रांनो. तिसरा आहे दंडानुसार व्यंजनाचे प्रकार किती पडतात. तर दंडानुसार आपण जशी वर्ण लिहितो तर क अशा पद्धतीने लिहितो, तर शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजन किती आहे ते बघा. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजने किती हे 3 आहेत मित्रांनो. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत तर ते आहेत ग न स. 3 ग न आणि स. दुसरा आहे हे शेवटी उभा दंड असणारे आणि याच्यानंतर आहेत उभा दंड झाला. आता अर्धा दंड असणारे व्यंजने किती आहेत. अर्धा दंड असणारे व्यंजने किती हे 8 आहेत मित्रांनो. हे 8 आहेत. अर्धा दंड असणारे व्यंजने किती आहेत हे 8 आहेत. कोणते. ट ढ ढ आहे, मग ड आहे आणि मग द आहे. हे मित्रांनो तुम्हाला पाठच पाहिजे, हे एक्झाम मध्ये येत असतात. मग आहे फ ळ चल छल 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 किंवा छल छ आणि ल आहे. हे एकूण 8 अर्धा दंड असणारे व्यंजने. आता मध्ये उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत. मध्ये उभा दंड असणारे व्यंजने फक्त 2 आहेत मित्रांनो. हे एक्झाम मध्ये जोड्या लावा म्हणून येतात मित्रांनो. क आहे, हा क मध्ये दंड आहे आणि फ आहे. मध्ये उभा दंड असणारे व्यंजने आणि अर्धा दंड असणारे व्यंजने 8 आहेत व्यंजने. आता तिसरा आहे, आता चौथा आहे उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत. शेवटी उभा दंड असणारे व्यंजने 18 आहेत. तर मित्रांनो हे 18 आपण लक्षात ठेवायचे नाही. अगोदर हे पूर्ण हे लक्षात ठेवा. 18 दंड लक्षात ठेवायचे नाही. ते जर लक्षात राहिले तर हे तुम्ही ऑप्शन वरून डायरेक्ट काढू शकता. आता शेवटी उभा दंड असणारे व्यंजने 18 आहेत. त्याच्यानंतर दंड नसणारे व्यंजने किती आहेत. 5. दंड फक्त एक आहे मित्रांनो, दंड नसणारे.
र याला कोणताही दंड नाही. शेवटी उभा दंड असणारे 18 आहे. दंडानुसार, दंड म्हणजेच अक्षराची रेषा असते. दंड म्हणजेच अक्षराची रेषा. दंड म्हणजे अक्षराची रेषा. रेषा दंड म्हणजेच अक्षराची रेषा. हे सर्व मित्रांनो एक्झाम मध्ये येतात जोड्या लावा म्हणून. आता याच्यानंतर आपण जोडा अक्षरे असतात, तिथून व्यंजने किती आहेत, मूलध्वनी किती आहेत आणि स्वर किती आहेत ते आपण बघू. जोडा व्यंजनी मूळाक्षरे मोजणी. अक्षरे मोजणी. मूळाक्षरे मोजणे बघू मित्रांनो. आकाश याच्यामध्ये मूलध्वनी किती आहेत? याच्यामध्ये मूलध्वनी किती आहेत? आ ओ आहे. आ क आहे. आ आहे. स आहे आणि अ आहे. तर इथून मूलध्वनी ह्या एकूण मूलध्वनी झाल्या. मूलध्वनी म्हणजेच आवाजाच्या व ध्वनीच्या खुणेला मूलध्वनी म्हणजेच तोंडावाटे निघणाऱ्या वर्णाला मूलध्वनी असे म्हणतात. आकाश तर हे आ क आ स आहे मूलध्वनी. आता व्यंजने किती आहेत इथं? व्यंजनी नको. आ स्वर आहे. क व्यंजनी आहे. क इथं स्वर आहे. हा व्यंजनी आहे. तो दोन स आणि अ. आता दोन इथं व्यंजनी आहे आणि स्वर किती आहेत? एक आ ओ. तीन स्वर आहेत. आता दुसरा प्रश्न हा समजला मित्रांनो. फोड करायला लागते शब्दाची. याच्यानंतर आपण गगन घेऊ. गमन. आता गमन हे एकदम इझी आहेत. हे प्रश्न हे एक्झाम मध्ये येत नाही. येतात पण हे जर तुम्ही केले तर ते जे हार्ड वाले आहेत ते तुम्हाला इझी जातील. एकदम बेसिक पासून मी तुम्हाला सांगत. मूलध्वनी किती? मूलध्वनी आहेत ग, अ, म, अ, न आणि अ. व्यंजने किती आहेत? आणि स्वर किती आहेत? व्यंजने किती आहेत? 1 2 3 ग, म आणि न हे 3 व्यंजने आहेत. आणि स्वर किती आहेत? 3 स्वर आहेत. हे झाले मित्रांनो मूळाक्षरे मोजणे. मूळाक्षरे ह्या पद्धतीने मोजल्या जातात. आता याच्यानंतर तिसरा आहे प्रकाश. ह्या प्रकाश सर्वच येत असते. प्रकार मध्ये तुम्हाला जो मी तुम्हाला र चे उच्चार लिहिलं होतं जो असा आहे त्याच्यामध्ये हा यूज होईल तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला अगोदर र ह्या व्यंजनाचे जोडाक्षर लिहिण्याचे 4 पद्धती मी तुम्हाला सांगितली होती. प्रकार प्र, प, र, अ, क आणि आ.
र आणि अ. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 7 मूलध्वनी आहेत. स्वर की मूलध्वनी आहेत ह्या. आता व्यंजन किती आहेत? व्यंजन आहेत 1 2 3 4. र क र हे आणि प प हे 4 व्यंजनी आहेत. आणि स्वर किती आहेत? उरलेले स्वर अ आ आणि अ हे 3 स्वर आहेत. मित्रांनो, हे जर तुम्ही समजले, आता मी थोडा हार्ड नेतो. आता कृणाल, जर तुम्ही ह्याच्या स्क्रीनशॉट कधी घ्यात असेल तर मी हा पुसून टाकतो, मी मिटवून टाकतो. चला, पूर्ण डिटेल मध्ये सांगतो मित्रांनो. प्रकाश, आता कृणाल घेऊ. कुणाल मित्राचं नाव आहे. कुणाल हा एक्झाम मध्ये आला मित्रांनो. कुणाल, मूलध्वनी किती आहेत? मूलध्वनी आहेत कु क. कुच्या काय होते? कुच्या होते श्रु. कुच्या क प्लस ऋषी श्रु. श्रु न ल आणि अ. मूलध्वनी झाली. व्यंजन किती आहेत? व्यंजने किती आहेत? 1 2 3. क न आणि ल आहे. स्वर किती आहेत? श्रु हा लक्षात ठेवा मित्रांनो. श्रु आ आणि अ. एकूण 3 व्यंजने आहेत आणि 3 स्वर आहेत. आता याच्यानंतर आपण महाराष्ट्र घेऊ. राष्ट्रपती महाराष्ट्र राष्ट्रपती हे एक्झाम मध्ये आलेले आहेत. हे पण आलेले आहेत. हे दोन हा पण एक्झाम मध्ये आले आहेत. हे दोन एक्झाम मध्ये नाही. आकाश आलेला होता. हे रचे उच्चार आहेत मित्रांनो. मूलध्वनी म अ ह आ र आहे, मग स आहे, मग ट आहे आणि मग र आहे आणि अ आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण 10 मूलध्वनी आहेत मित्रांनो. किती व्यंजने किती आहेत? 1 2 3 4 5 6 व्यंजने आहेत. आणि स्वर किती आहेत? 1 2 3 4 स्वर आहेत. आता याच्यानंतर कृष्ण आहे. 5वा 6वा कृष्ण. कृचा आपण आता आपण बघितला. मूलध्वनी किती आहे तिथं? क. मग येते श्रु, कृ, स, न, आ, स न आ कृष्णा. इथं व्यंजन किती आहेत? हे झाले मूलध्वनी.
आणि व्यंजन 1 2 3 तीन व्यंजने आहेत आणि स्वर 1 2 स्वर आहेत. आता याच्यानंतर आपण महाराष्ट्र घेऊ. हे एक्झाम मध्ये आले आहेत मित्रांनो. महाराष्ट्र झाला राष्ट्रपती. र आ स ट र अ प आणि अ त आणि ई ही राष्ट्रपतीची आहे. इथून स्वर किती आहेत, व्यंजने किती आहेत, व्यंजने आणि स्वर हे तुम्ही लिहा मित्रांनो. स्वर मी तुम्हाला सांगतो. पाच व्यंजने आहेत आणि 4 स्वर आहेत. महाराष्ट्र. आता लक्ष्मी नारायण हा तुमचा होमवर्क आहे. लक्ष्मी नारायण, कृपा, लक्ष्मी नारायण, कृपा. कृपा तुम्हाला येईल मित्रांनो. हा लक्ष्मीचा छचा का होते, छचा लक्ष्मी, छचा अक्षचा का होते, अक्षचा होते क, फोड कशी होते क च अ होते मित्रांनो. हे तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो. हे आहेत जोडाक्षरे. जर तुम्ही एकदा व्यवस्थित जर बघितले तर हे जोडाक्षरे कसे पद्धतीने लिहितात, कसे मोजतात ते आज आपण इथं बघितलं. आज आपण काय काय बघितलं एकदा आपण रिव्हिजन करून. अक्षर म्हणजेच काय ते आपण बघितलं. विजातीय स्वर कोणते आहेत, विजातीय व्यंजन कोणते आहेत, द्वित व्यंजने कोणती आहेत ते आज आपण बघितलं. जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपण बघितलं. संयुक्त व्यंजने हे जोडाक्षरे आहेत कारण 2 व्यंजने आहेत आणि 1 स्वर मिळून बनले आहेत म्हणून त्यांना संयुक्त व्यंजनांना जोडाक्षरे म्हणतात. पण संयुक्त स्वरांना जोडाक्षरे नाही आहेत कारण तिथं दोन्ही स्वरच आहेत, व्यंजनाचा समावेश नाही आहे. र लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती. ते चिन्ह आहे ते पण आपण आज बघितलं. त्याच्यानुसार दंडानुसार व्यंजनाचे प्रकार किती पडतात. शेवटी स्वतंत्र दंड असणारे व्यंजने किती आहेत, 3 आहेत. उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत, 8 आहेत. ते सर्व व्यंजने तुम्ही बघा. मध्ये उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत, 2 आहेत. आणि शेवटी उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत ते पण आज आपण बघितलं. ते 18 दंड आहेत. आणि दंड नसणारे व्यंजने किती आहेत ते फक्त एकच आहे, र. मग त्याच्यानंतर आपण जोडाक्षराची मूलध्वनी किती आहेत, व्यंजन किती आहेत आणि स्वर किती आहेत ते आपण मोजतात कसे ते आज आपण शिकलो. जर मित्रांनो तुम्हाला याची नोट्स पाहिजे असतील तर 9637064374 या क्रमांकावर हाय म्हणून पाठवावे. हाय आणि नोट्स म्हणून. मग तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. आशिष सर युट्यूब चॅनल, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सांगू शकता. ते तुम्हाला पीडीएफ. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत जोडाक्षराच्या. प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत. धन्यवाद, थँक्यू. लाईक करा मित्रांनो, शेअर करा. जय हिंद.